नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। UES स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स अँड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे। UES स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स अँड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन भव्य दिव्यपणे साजरा करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महाधिवक्ता महाराष्ट्र, ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी उपस्थित होते। त्यांचा सत्कार UES संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला। तर सन्माननीय अतिथी म्हणून उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर उपस्थित होत्या। त्यांचा UES संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच अध्यक्ष श्री चंद्रकांत ठक्कर, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, मानद सचिव ॲडव्होकेट राजेंद्र भानुशाली, खजिनदार ॲडव्होकेट अपूर्वा ठाकूर, सदस्य व माजी अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, सदस्य व माजी मानद सचिव आनंद भिंगारडे यांचाही सन्मान सिनियर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या, स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या, सिनियर कॉलेजचे विभाग प्रमुख तसेच माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। त्यांच्यासोबत व्यासपीठावर समन्वयक व प्राथमिक, पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका उपस्थित होत्या। व्यासपीठासमोर स्थानापन्न असलेल्या सर्व मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या सौ सिमरन दहिया आणि सन्माननीय अतिथी नगराध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले। त्यानंतर प्राथमिक, माध्यमिक व ज्युनियर कॉलेज व सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या जबरदस्त नृत्याच्या व लघुनाटिकेच्या सादरीकरणाने उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांची मने जिंकली। डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या चित्तवेधक नृत्यांनी संपूर्ण वातावरणच जणू उल्हासमय झाले होते। सर्व कार्यक्रमाची तयारी, उपस्थितांचं स्वागत, आभार प्रदर्शन UES परिवारातील शिक्षकांनी केले। या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन 1ली ते 15वीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केले, ज्या सर्वांनी भरभरून दाद दिली। सप्तरंगांनी सजलेल्या भव्य दिव्य अशा वार्षिक स्नेहसंमेलनाची सांगता राष्ट्रगीताने झाली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिनेश पवार, उरण। काय काय प्रगती केली, काय काय अचीवमेंट्स केल्या, तसंच आपलं कुठं काय चुकलं हे आपण दुरुस्त करू शकतो। माझी अशी सूचना राहील की पुढच्या ॲन्युअल डेला यात आणखीन एक गोष्ट आपण ॲड करावी, ती म्हणजे पुढील 1 वर्षात आपण काय करू इच्छितो। नेहमी ॲन्युअल डे फंक्शनमध्ये दोन्ही मॅडम्सनी पेन्सटेकिंगली रिपोर्ट वाचला की मागच्या वर्षभरात आपण काय केलं। ही उरण एज्युकेशन संस्था सुद्धा यामध्ये नावाजलेली आहे। इतक्या मोठ्या संस्थेमध्ये आपण बघाल ज्यांचं आपण कौतुक केलं, सरांनी आता आवर्जून उल्लेख केला की ज्यांच्या या ठिकाणी सत्कार झाला ते विद्यार्थी असतील, त्याच्यामध्ये सुद्धा मुली होत्या। आणि आज बघाल पाठीमागे बसलेली स्त्री शक्ती सुद्धा आज ज्यांच्या शिक्षकांचा सुद्धा सत्कार झाला, त्यामध्ये सुद्धा माझ्या माता भगिनी आणि महिला या ठिकाणी आहेत। स्त्री शक्तीचा कायमच आपला समाज आदर करीत आहेत, पण आज समाजामध्ये पुढे जात असताना महिला कुठेही मागं नाही हे सांगताना सुद्धा मला आनंद वाटतो। या मुलांचा ज्या ठिकाणी सत्कार झाला, त्या मुलांचा आई वडील ज्या ठिकाणी येत होते, त्यांच्या मुलांच्या कौतुकास्पद भाव त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर मला दिसत होते। त्यांचा सत्कार होत असताना त्यांचा त्या